मागील व्हिडिओमध्ये आपण मातीची तपासणी का आवश्यक आहे हे जाणून घेतले. आता योग्य प्रकारे मातीचा नमुना कसा घ्यावा हे जाणून घेऊया. कारण हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. एक छोटीशी चूक संपूर्ण अहवाल चुकीचा बनवू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे. शेतात झिगझॅग पद्धतीने चालत 10 ते 15 वेगवेगळ्या ठिकाणाहून माती घ्या. पिकाच्या अनुसार 20 ते 60 सेंटीमीटर खोलीपर्यंत माती घ्या. रूट झोन वरच्या थराची माती बाजूला करून आतलीच माती घ्या. सर्व नमुने एकत्र करून एक संमिश्र नमुना तयार करा. घेतलेली माती चांगली मिसळून त्यातील खडे आणि कचरा काढून टाका. मग ती सावलीत वाळवा. यानंतर मातीचे 4 भाग करा. क्वार्टरिंग पद्धत. त्यातील 2 भाग काढून टाका. उरलेले 2 भाग पुन्हा मिसळा. हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहा जोपर्यंत सुमारे 500 ग्रॅम मातीचा नमुना उरत नाही. शेवटी हा नमुना एका स्वच्छ कव्हरमध्ये ठेवा आणि त्यावर स्पष्टपणे लिहा शेतकऱ्याचे नाव, गावाचे नाव, मागील पिकाची माहिती, मोबाईल नंबर. यानंतर हा नमुना आमच्या बायोफॅक्टर लॅब हैदराबाद येथे पाठवून द्या. खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवल्यानंतर आमचा प्रतिनिधी तुम्हाला मातीचा अहवाल पाठवेल. या खबरदारीचे नक्की पालन करा. खत टाकल्यानंतर लगेच नमुना घेऊ नका. जिथे पाणी साचून राहते तिथून नमुना घेऊ नका. खड्डे किंवा कचऱ्याच्या जवळून नमुना घेऊ नका. जर योग्य प्रकारे नमुना घेतला तर तुम्हाला 100% उपयुक्त आणि अचूक अहवाल मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की या अहवालामध्ये दिलेली आकडेवारी तुम्हाला काय सांगते.